भोकरदन तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शाळेचे मुख्याध्यापक दामू भीमराव रोजेकर शुक्रवारी दुपारी 1 वाजता चक्क दुसऱ्या वर्गात मद्यधुंद अवस्थेत आढळून आले। या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून पालकांनी मुख्याध्यापकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। माजी सरपंच बळीराम गावंडे शुक्रवारी शाळेत पोहोचले। यावेळी शिक्षक वर्गात नव्हते आणि विद्यार्थी अंगणात खेळत होते। ते वर्गात गेले असता मुख्याध्यापक रोजेकर मद्यधुंद अवस्थेत झोपलेले दिसले। त्यांची अवस्था इतकी वाईट होती की त्यांना बसताही येत नव्हते। यावेळी गावंडे यांनी तात्काळ गट शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली। त्यानंतर गट समन्वयक SB नेवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। यावेळी मुख्याध्यापक रोजेकर यांच्या खिशात देशी दारूची बाटली आढळली। या घटनेप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष किरण श्रीरंग मागरे, माजी सरपंच बळीराम गावंडे, महेश मागरे, केशव बारकले, सतीश मागरे, दशरथ बारकले, अरुण गिरी, शिक्षक SR टेकाळे आदी उपस्थित होते। पंचनामा झाल्यानंतर गट समन्वयक नेव्हार यांनी सहाय्यक उपनिरीक्षक भास्कर जाधव यांना माहिती दिली। जाधव यांनी घटनास्थळी पोहोचून मुख्याध्यापक रोजेकर यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय तपासणीत ते मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेव्हार यांनी सांगितले की या प्रकरणाचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केला जाईल आणि लवकरच पुढील कारवाई केली जाईल। स्थानिक पालकांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्याध्यापक रोजेकर यांचे गैरवर्तन हे काही नवीन नाही। यापूर्वी ते अशाच अवस्थेत आढळले होते। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।